अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नवरात्राला सुरुवात झालेली असून आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे। हा दुसरा दिवस दुर्गादेवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारी देवीला समर्पित आहे। ब्रह्मचारिणी देवीची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते। ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातामध्ये माळ आणि डाव्या हातामध्ये कमंडलू आहे। ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होऊ शकते असे सांगितले जाते। हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले। देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले। ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते असे सांगितले जाते। आता आपल्याला ब्रह्मचारी देवीचे पूजन आणि मंत्र माहीत नसले तर ते कसे करायचे बघा। सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे षोडोपचार पूजन करायचे आहे। ब्रह्मचारिणी देवीला दूध किंवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा असे म्हटले जाते। तसेच पूजनानंतर यथाशक्ती यथासंभव देवीच्या मंत्राचा जप करावा। आता जप तुम्हाला देवीचा मंत्र माहीत नसेल तर तो मंत्र मी तुम्हाला सांगते। या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। दधानाकर महाभ्यामं अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्धतु मयि ब्रह्मचारिण्यन्युत्तमः। बघा, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि जमलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र नक्की देईल किंवा याची इमेज तुमच्यासोबत शेवटी शेअर नक्की करेल। आता दुसऱ्या दिवशी दुर्गामातेचे ब्रह्मचारिणी हे रूप पूजले जाते। ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी। या देवीचा आवडता रंग आहे पांढरा। पांढरा रंग हा आयुष्यामध्ये संयम शिकवतो आणि हिंसेला परावृत्त करतो। या दिवशी पांढरा किंवा फिक्कट पांढरा किंवा पिंगट रंगाची वस्त्रे काही लोक परिधान करत असतात। ब्रह्मचारिणी देवी या देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले। सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले। ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धता आणि धर्म प्राप्त होत असते। विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होत असतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य दाखवला तरी ती देवी प्रसन्न होत असते। एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा, आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो। यश आणि प्रगतीचे मार्ग हे मोकळे होत असतात। म्हणून आपल्याला नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या ब्रह्मचारी देवीची सेवा करायची असते, पूजा करायची असते। तर काय सेवा करायची आणि काय पूजा करायची, कशी पूजा करायची, नैवेद्य काय दाखवायचं, हे सगळं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। परंतु नवरात्राच्या या दिवसांमध्ये वेगळ्या रूपांमध्ये देवीचे काही उपाय आपल्याला करायचे असते की ज्या उपायांमुळे आपल्या घरामध्ये शांतता, सुख तसेच कोणत्याही गोष्टीचा अडथळा येऊ नये म्हणून काही उपाय करायचे असतात। तर ते उपाय कोणते ते आपण बघूया। शारदीय नवरात्र म्हणजेच आपल्या घरामध्ये देवीचे आगमन झालेले असते। आई भगवती आपल्या घरामध्ये आलेली असते। घरामध्ये आनंदाचे वातावरण असते आणि हे आनंदाचे वातावरण वर्षभर असेच टिकून राहावे म्हणून काही उपाय आपण पहिल्या दिवसापासूनच करत असतो। जसे की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये आपण कलश अवस्था स्थापित करत असतो। यामुळे काय होतं की घरामध्ये देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न देखील होत असते। कलश स्थापना केल्यानंतर आपण अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प करत असतो। यामुळे काय होते की दुर्गामाता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते। त्याचप्रमाणे पारिजातक ही वनस्पती दुर्गादेवीला अतिशय प्रिय आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी घराच्या बागेमध्ये पारिजातकाचे रोप लावल्यामुळे देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते। तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा। यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा या दोघीही प्रसन्न होतात। त्यामुळे घरामधील तिजोरी संपत्तीने भरलेली असते। माता दुर्गेला जास्वंदाचे फूल देखील खूप आवडते। नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फुलं अर्पण केल्यामुळे देवी दुर्गा प्रसन्न होत असते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करत असते।
आता तुमच्या काही इच्छा असतील, त्यामध्ये स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप काही प्रयत्न करत असतो, तरी देखील काही ना काही अडथळे येत असतात, मार्ग मोकळे होत नाही. त्यामुळे नवरात्र हे खूप शुभ मंगल दिवस आहे आणि स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरात्रामध्ये आपण हा उपाय नक्की केला पाहिजे. जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल, तर नवरात्रीच्या काळामध्ये मातीचे छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा. असे केल्यामुळे देवी तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल. म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना केलेली आहे, तुमच्या या घटस्थापनेच्या जागेच्या पुढे किंवा मंदिराच्या समोर तुम्ही काय करायचं आहे, एक मातीचं घर बनवायचं आहे आणि हे मातीचं घर त्या पूजेच्या ठिकाणी ठेवायचं आहे. असे तुम्हाला करायचे आहे. म्हणजेच देवीला हे देखील समजतं की तुम्हाला काय पाहिजे आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत असतं. आता प्रगतीच्या मार्गात म्हणजेच तुमच्या कोणतीही गोष्ट तुम्हाला प्रगती करायची आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये काही अडथळे येत असतील, तर ते अडथळे दूर करण्यासाठी देखील एक उपाय आहे. तो म्हणजे नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी, जेव्हा नवरात्रामध्ये ते तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा नवरात्रीच्या या कोणत्याही दिवशी घरामध्ये एक तुळशीचे रोप लावायचे आहे. जर तुमच्या घरी आधीपासून तुळशीचे रोप असेल तर एक नाणं हातात घ्यायचं आहे आणि हे नाणं हातात घेऊन तुमची जी काही इच्छा असेल ती मनातल्या मनात बोलायची आहे आणि इच्छा बोलल्यानंतर हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीमध्ये गाडून टाका. यामुळे काय होणार आहे की तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. जे काही आधीपासून अडथळे येत असतात ते मोकळे होतात आणि नवीन मार्ग तुम्हाला मिळत असतात. घरामध्ये आपले क्लेश दूर करण्यासाठी देखील उपाय मी सांगणार आहे. जर तुमच्या घरामध्ये नेहमी तणावाचे भांडण असेल, म्हणजे तणावाचे वातावरण असेल, भांडणे होत असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, नवरात्रीच्या काळामध्ये विडाच्या पानावर बघा जे खायचे पानं असतात ते तुम्हाला आणायचे आहे आणि सतत 9 दिवस कुंकू त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि दुर्गा स्तोत्र किंवा दुर्गा नामावलीचा पाठ करायचा आहे. यामुळे काय होणार आहे, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाहू लागते आणि घरामध्ये भांडणं होत नाही, आनंदाचे वातावरण राहत असते. म्हणून तुम्हाला हा विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये पैशाची चणचण भासत असेल तर काय करायचं, कोणता उपाय करायचा बघा. जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असेल तर नवरात्रीच्या काळामध्ये विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गाला अर्पण करा. आता यामुळे काय होणार आहे, तर धनप्राप्तीचा जो मार्ग आहे तो मोकळा होत असतो आणि या उपायामुळे तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही. घरामध्ये नेहमी पैसे कमी पडतात, कुठल्या ना कुठल्या मार्गाने घरात देखील येतात आणि त्याच्या डबल ते बाहेरही जातात. म्हणजेच काय, येण्याचे मार्ग कमी असतात पण जाण्याचे मार्ग खूप जास्त असतात. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं ते सुचत नाही. पैसे आले की लगेच ते बाहेर जातात किंवा यायच्या आधीच ठरलेलं असतं की हे बाहेर जाणार आहेत किंवा कुणाला तरी द्यायचे आहेत, काही ना काही त्याच्यामध्ये ठरलेलं असतं. मग असं होऊ नये म्हणून हा विड्याच्या पानाचा जो गुलाबाच्या पाकळ्या ठेवण्याचा उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे. यामुळे आपले धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहे. तर हे उपाय नक्की करून बघा. त्याचसोबत जर नोकरीची समस्या भेडसावत असेल, नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर काय करायचं आहे, नोकरीमध्ये प्रमोशन आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी नवरात्रीच्या काळामध्ये विड्याचे पान घेऊन त्याच्यामध्ये दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावायचे आहे. त्यानंतर ते दुर्गा मातेला अर्पण करायचे आहे. डोक्याजवळ सुपारी घेऊन झोपायचं आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे सुपारी दुर्गा मंदिराच्या मागे जाऊन ठेवायचे आहे. असे केल्यामुळे नोकरी किंवा व्यवसायातील सर्व अडथळे दूर होत असतात. हा उपाय नक्की करा, 100% प्रभावी आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये ही प्रगती मिळवूनच देत असतात. यानंतर ग्रहदोष असेल तर काय करावं, नवरात्रीच्या 9व्या दिवशी 5 हळदीचे जे कांड असतात किंवा हळकुंड असतात ते घेऊन लाल कपड्यामध्ये बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवा. असे केल्यामुळे ग्रहदोष दूर होत असतात. असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनी, राहू आणि केतूशी संबंधित वाईट प्रभाव दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद येत असतो.
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप काही उपाय सांगितलेले आहेत आणि हे 100% प्रभावी आहेत। त्याचसोबत आपण हे नवरात्रीच्या दिवसात करत आहोत म्हणून 100% फलदायी ठरणारे हे उपाय असतात। तर देवी ब्रह्मचारिणी ची माहिती आणि नवरात्रीत काय उपाय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।